4 वर्षापासून आपल्याकडे मस्तपैकी रेनी फिश मालवणचे मस्त ताजे मासे असतात. अच्छा. त्याच्यामध्ये ही तांबोशी आहे, सोया आहेत. राणे, तुला वाडवळ म्हणजे काय माहिती आहे का? नाही. तुला काय? हे आपण जेव्हा राखण दिली जाते तर राखणदार असतो त्याला आपण. सुप्रभात मित्रांनो, मी लकी कांबळी स्वागत करतो तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, टायटल आणि थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ हा चैतन्य हॉटेलच्या संदर्भातला आहे. आज आपण चैतन्य हॉटेलमध्ये जाणार आहोत आणि तिथे जाऊन आपण जे आपले पारंपरिक पद्धतीने पकडले जाणारे खाडीतले जे मासे आहेत त्यांची चव चाखणार आहोत. पण हे खाडीतले मासे कोणत्या प्रकारचे असतात याची माहिती देण्यासाठी सर्वप्रथम मी मालवण मच्छी मार्केटच्या खाली हा लिलाव चालतो त्या ठिकाणी मी आलो आहे आणि या ठिकाणी मी आपल्या त्या लोकल माशांची आज तुम्हाला माहिती देणार आहे. आणि ही माहिती घेतल्यानंतर आपण थेट ठाण्याला जाणार आहोत आणि त्या चैतन्य हॉटेलमध्ये जाऊन म्हणजे वागळे इस्टेट येथील चैतन्य हॉटेलमध्ये जाऊन आज आपण ती चव देखील चाखणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. हा आहे मालवणचा मास्याचा लिलाव. दररोज सकाळी 6:30 वाजल्यापासून ते 8:30 पर्यंत हा लिलाव असतो. सध्या पावसाळ्यात तुम्हाला येथे पारंपरिक पद्धतीने पकडलेले खाडीतले मासे बघायला मिळतात. ही आहे तांबोशी, जी मॅंग्रो जॅक या नावाने प्रसिद्ध आहे. अंगावर डिझाईन असलेला हा मासा म्हणजे बांदोशी. तांबोशी आणि बांदोशी हे दोन्ही मासे गरून पकडले जातात. घूर, घिसा, पोंग्या चोणाक या नावाने ओळखला जाणारा हा मासा मुंबईत जिताडा या नावाने ओळखला जातो. खाडीतला सर्वात महाग आणि टेस्टी मासा म्हणजे हा सुळा मासा, ज्याचा आजचा रेट आहे 1000 रुपये किलो. हे आहेत पोलेशाव म्हणजे बोईट मासा. हा कोकण ते केरळ पर्यंत मिळणारा काळुंद्री मासा. अंगावर काटा असणारा पडियारा म्हणजेच मुंबईत ओळखला जाणारा हा वडा मासा. ही आहे चंदेरी रंगाची शेतक. हा खडपी पालू मासा. हे जे सर्व मासे तुम्ही बघतायत ना, हे वान या पारंपरिक पद्धतीने पकडले जातात. पावसाळ्यात रोज सकाळी मालवणात भरणाऱ्या या लिलावामध्ये तुम्हाला ताजे, फडफडीत आणि सर्वात टेस्टी मासे खायला मिळतात. तर आपण चैतन्यामध्ये आलेलो आहोत ठाणे येथे. सर्वात पहिली बेस्ट गोष्ट म्हणजे इथे व्हॅले पार्किंग आहे आणि आपले 2 मित्र आपल्याला जोडले गेले आहेत. अमय नाईक सटम, जो आमच्या शाळेत बोर्डमध्ये आलेला, हे सांगणं महत्त्वाचं आहे. आणि रोहन राणे. रोहन आता अदानीमध्ये आहे, सध्या जॉब करतोय. अमय, कधी चैतन्यामध्ये आलेलास या अगोदर? नाही, चैतन्य फर्स्ट टाइम चैतन्यामध्ये आलास. रोहन? मी आलेलो आहे, 2दा येऊन गेलेलो आहे. अच्छा, कसं वाटलं फूड? इकडचं फूड खूप छान आहे आणि अच्छा. स्पेशली फिश हे खूप फ्रेश असतात इकडचे. अच्छा, सी फूडसाठी खूप चांगलं आहे. ओके. सो आज आपण काय फिश ट्राय करणार आहोत तुम्हाला माहिती आहे का दोघांना? नाही, म्हणजे मी रेग्युलर फिश नाही आला. अच्छा, रेग्युलर फिश आहे नाही आला. ओके, तर आपण ते देखील ट्राय करूया. पण आज आपण स्पेशली पावसात मिळणारे आपल्या खाडीतले मासे आपण ट्राय करणार आहोत या ठिकाणी. ओके, तर तुम्हाला काहीतरी नवीन चाखायला मिळणार आहे. अंकिता आणि आलेत, ते आतमध्ये बसलेत. आपण आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आज आहे सॅटरडे आणि सॅटरडे असून पण भरपूर गर्दी आहे. अंकिता आपल्याला ऑलरेडी जॉईन झालेली आहे, म्हणजे ती पुढे येऊन बसलेले. अधिराज, कसं आहे? काय खाल्लं तू? लॉलीपॉप? अरे इथे येऊन लॉलीपॉप काय खातोस? मासे खायचे काय? कसा होता टेस्ट? बस चांगलं. ओके, तर हे चैतन्याचं मेन्यू कार्ड आहे आणि बरेचसे तुम्हाला मास्यामधलेच वेगवेगळे आयटम या ठिकाणी नक्की ट्राय करायला मिळतील. तर आज आपण, मी जसं सांगितलं तसं स्पेशली या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. हे बघा, हे जे आपल्या खाडीतले मासे आहेत ते खाण्यासाठी आपण आज या ठिकाणी स्पेशली आलो आहोत. ओके, तर अमय, तुला माहिती आहे तुझं गाव कुठलं? त्रिंबक. खाडीत कुठले कुठले मासे मिळतात माहिती आहेत का तुला? एवढे खाडीतले थोडं लाऊड बोललास तर बरं होईल. जिताडा, सौंदाळे हे सगळे ऐकलेत, म्हणजे खाडीतले खाडीतून. ओके, तर आणि कधी ट्राय नाही केले? सौंदाळ्यात ट्राय केलं. अच्छा, एकदा, पण रेग्युलर सुरमई, पापलेट. ओके. अंकिताच्या बाबांचं जे गाव आहे मसूर आहे, ते आपल्या गडा नदीला लागूनच आहे. तुमच्या गडा नदीमध्ये काय काय मासे मिळतात? शेतकं मिळतात, ओके. सुळे मिळतात. अच्छा, शेंगाळी म्हणजे त्याला आपण हे म्हणतो. बरोबर. शिंगाळे, बरोबर. शेंगटी. शेंगटी. अच्छा,
तांबोशी एक असेल तांबूची आणि बांदोशी. पालू असतो. पालू एक आहे, पालू. तर आज आपण हे मासे ट्राय करणार आहोत. तर कोकम सरबत आहे, आपण लास्ट टाइमला देखील ट्राय केलेलं, खूप छान होता. तू काय घेतलाय? पना. ओके. नमस्कार पालव दादा. नमस्कार सर. तर पालव दादा बरेच वर्ष चैतन्यशी जोडले गेले आहेत. पालव दादा काय ट्राय करणार आज आपण? सर पहिले तर पावसाळा आला की सगळ्या लोकांना प्रश्न असतो खवय्यांना की मच्छीमध्ये काय खायचं. गेल्या 4 वर्षापासून आपल्याकडे मस्तपैकी रेनी फिश मालवणचे मस्त ताजे मासे असतात. अच्छा. त्याच्यामध्ये ही तांबोशी आहे, सोये आहेत, बरोबर. हां, बांदोशी आहे, अरे वा. शेतका आहेत. ओके. तर ह्यामधले मस्तपैकी एकदम fresh. ताजे मासे, फ्रेश मासे तुम्हाला एकदम मस्त करून देतो. ओके. सो तांबोशीमध्ये आपण काय ट्राय करूया? तांबोशीमध्ये तुम्ही करीमध्ये ट्राय करू शकता. ओके. किंवा ही जी हे तांबोशीमध्ये तुम्हाला मी तंदूर करून देतो. तंदूर करून हां, तांबोशी मी तंदूर करून देतो. ओके. आणि सोयेमध्ये आंबट तिखट मस्त करून देतो. ओके. आणि शेतकामध्ये मस्त फ्राय करून ट्राय देतो. करूया. ओके. Yes. फर्स्ट क्लास. तर हे सगळे मासे आता आपण ट्राय करणार आहोत. थँक्यू. थँक्यू सर. अंकिता कसं आहे? एकदम टेस्टी, मस्तच एकदम. काय वेगळं याच्यात? ह्याच्यामध्ये लसूणचा फ्लेवर जो आहे ना तो मला खूप आवडला, एकदम छान लागतो. ओके. लसूणचा फ्लेवर. सो कसं वाटलं? ओके. जरा माईकमध्ये बोला. नाही, खूप छान आहे आणि फ्रेश आहे आणि अच्छा. लसूणची टेस्ट मस्त आहे. राणे हे नावाने राणे असले तरी जळगाववाले आहे. आणि मासे आवडीने खातो म्हणून राणेला खास मी मासे खायला घेऊन आलो. तर तू आता खाडीतले तर नवीन ट्राय करणार आहे, पण तुझा रोजचा आवडता मासा पॉपलेट आहे. मासा फ्रेश आहे की? एकदम फ्रेश आहे माझा, खूप फ्रेश आहे. आम्ही कोकणात राहून मासे कमी खातो, पण तू जास्त खातोस त्यामुळे तुला पटकन कळत असेल ना मासा फ्रेश हो, आहे. कळतो म्हणजे चांगला फ्रेश आहे. तर मी जास्त पॉपलेट खात नाही, पॉम्फ्रेट. आम्ही त्याला पापलेट म्हणतो मालवणी भाषेत. फ्लेवर चांगला आहे, म्हणजे लसूणी घेतल्यामुळे लसूणी फ्लेवर चांगला आहे, खूप छान आहे, मस्त ट्राय. इवन तंदूर पापलेट आपण लास्ट वेळेला ट्राय केलेला, रेग्युलर तंदूर, तर त्याची पण टेस्ट धमाल होती, सुंदर. अशा प्रकारे खायचं असतंय काठी काढून, म्हणून हा हार्डकोअर मासे खाणारा माणूस आहे. तर आता आपलं पुढचं आलेलं आहे भरपूर काय काय आहे. हे आंबट तिखट आहे ना? तिखट आहे, सुळे आहे, सुळे, हे शेतक फ्राय आहे शेतोक फ्राय, आणि तंदुरी, तांबोशीची तंदुरी. वा, बघूनच एकदम टेम्पटिंग वाटतंय. येस, नक्की नक्की. चला. ही मॅनग्रो जॅक म्हणजेच तांबोशी होती. देन सुळा होता आंबट तिखट, आणि हा आहे सौंदाळा. कसा आहे? वेगळी टेस्ट आहे ना? खाडीतला मासा सध्या फेमसमध्ये आहे तांबोशी प्लस सुळा. सुळा हा एकमेव मासा आहे जो खूप महाग मिळतो खाडीतला. सुरमईचा जो रेट असतो ना तो जवळजवळ नाही ना म्हटलं तेव्हा 600-700 रुपये किलो असतो ना, तेव्हा हा 800-900 रुपये किलो सुळा असतो. ॲक्च्युली खूप वेगळं आणि टेस्टी आहे. वेगळा आणि टेस्टी आहे. सुळा खरंच टेस्टी मासा आहे. कसं वाटलं? हे छान आहे. काय आवडलं? तांबोशी जास्त छान आहे, मस्त. आपण ट्राय करू. तू जिताडा खाल्लायस ना? जिताडा नाही खाल्लायस तू जिताडा खाल्लाय? जिताडा आणि हा एका फॅमिलीमधले स्नॅपर. तर मित्रांनो, वर्षानुवर्ष आम्ही मालवणमध्ये हे सगळे मासे खातो,
आपल्या मालवणी लाईव्ह यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर बघितलं असेल तर बरेचसे फिशिंगचे जे ट्रेडिशनल फिशिंग आहे त्या फिशिंगच्या व्हिडिओमध्ये हे सगळे मासे तुम्हाला बघायला मिळतात. बांदोशी, तांबोशी, पालू असेल किंवा सुळे असतील तर आपण एंडीने पकडतो, त्याच्यानंतर शेंडी पागून पकडतो, गरवून पकडतो. तर अशा बऱ्याच गोष्टींना हे मासे आपण पकडतो आणि मालवणात सर्रास खाल्ले जातात. पण चैतन्यामध्ये आल्यानंतर त्याचं जी मॅरिनेशनची पद्धत आहे किंवा तंदूर ज्या पद्धतीने केलं जातं आहे त्यामुळे थोडी टेस्ट त्याची एनहान्स होते. आणि मालवणी माणसांना जर मुंबईत येऊन काहीतरी वेगळं खायचं असेल माशामध्येच तर नक्कीच या सगळ्या गोष्टी तुम्ही ट्राय करू शकता. तर आपले स्टार्टर्स सगळे संपलेले आहेत आणि स्पेशली आलेले हे दोन्ही मित्र तृप्त झालेले आहेत. खूप छान होतं पालव दादा, काहीतरी वेगळं खाण्याची संधी आज आपल्याला मिळाली आणि नक्कीच आपले जे खाडीतले मासे आहेत ते ऑलवेज टेस्टी असतात पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत ना, त्यामुळे लोकांना माहिती नसतं. आता आपण मेन कोर्सकडे काय ट्राय करणार आहोत? मेन कोर्समध्ये तुम्हाला जायचं आता सध्या पावसाळा सुरू आहे, जसं आपण फिश ट्राय केले, जे पावसाळी फिश जे आपण ट्राय केले त्याच्यावर आता सध्या आपल्या कोकणामध्ये वाडवं थाळीचा सीझन असतो. पाऊस लागला की आपण मस्त वाडवं थाळीसाठी उत्सुक असतो. तर तशीच इथे पण आपल्याकडे चैतन्यामध्ये वाडवं थाळी असते. तो माझं सजेशन आहे की तुम्ही ती ट्राय करा. मस्त पावसाळ्यामध्ये वाडवं थाळी, त्याच्याबरोबर पाहिजे तर आपल्याकडे एक स्पेशल कोलंबी थाळी आहे, ती स्पेशल कोलंबी थाळी घेऊया. ओके. सुरमई थाळी आहे, सुरमई आवडेल सुरमई ट्राय करा, मस्त तेही तुम्हाला आवडेल. ओके चालेल, पण वाडवं नक्की ट्राय करा. नक्कीच. तर ही आपली वाडवळ थाळी यायची आहे. सुरमई कसं आहे? सुरमईचे तुकडे असे झाले ना की आता दाखवतो ओके, की समजायचं एकदम फ्रेश आहे. एक्सपिरियन्स. सुरमई कशी आहे? खरंच सुंदर. ही स्पेशल प्रॉन्स थाळी आहे आणि हे ट्राय करून बघ. याच्यामध्ये बरेचसे आयटम आहेत. करी आहे, सोलकढी आहे, किसमूर आहे, त्याच्यानंतर हे कांद्यावरचं आहे ना, आणि ग्रेव्ही आहे, फ्रायड आहे. त्याच्यानंतर हे पापड पण ट्राय कर, मस्त आहे. त्याच्यानंतर ही आपलं आहे वाडवळ थाळी, ज्याच्यामध्ये ही कलेजी फ्राय आहे, हा चिकनचा रस्सा आहे, हा पांढरा रस्सा आहे, सोलकढी आहे, असे बरेचसे आयटम आहेत, वडे. आणि स्पेशल म्हणजे ही जी वाडवळ थाळी आहे ही तुम्हाला जी सर्व केली जाते ही अशा पत्रावळीमध्येच केली जाते. तर राणे, तुला वाडवळ म्हणजे काय माहिती आहे का? नाही. तुला हा माहिती आहे. काय? ते आपण जेव्हा राखण दिली जाते ना, राखण डाळ असतो त्याला आपण बरोबर बोला, तो राखण दिली जाते आणि त्यावेळेला सगळ्यांना इन्व्हाइट केलं जातं. आजूबाजूच्या घरातल्यांना, वाडीतल्या आजूबाजूच्या जी लोक आहेत गावातली, त्यांना इन्व्हाइट केलं जातं आणि त्यांना हे जेवण सर्व केलं जातं. ओके, चिकनचं. ओके, तर त्याला वाडवळ म्हणतात. हे असं वाडवळ आहे आणि नक्की तुम्ही ट्राय करा. म्हणजे ही पर्वणी कोणासाठी आहे? कोकणातली लोक जी कामानिमित्त मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये गेली आहेत त्यांच्यासाठी खास चैतन्याने वाडवळ थाळी बनवली आहे. ॲक्च्युली ही वाडवळ थाळी आहे ना, ही मुंबईकरांसाठी पर्वणीच आहे. याच्यामध्ये ना जी ग्रेव्ही बनवली आहे चिकनची ती ॲक्च्युली आपल्या गावात वाडवळ असतं त्याच पद्धतीने एकदम रस्सा पातळ जे आम्ही उचलून घेतो. आणि त्याच्यानंतर कलेजी आहे. कलेजी जनरली वाडवळाच्या वेळेला चुलीवर भाजली जाते, निखाऱ्यावर, आणि तशीच ही भाजलेली आहे कलेजी. राणे, पोट भरलं का? काय रिव्ह्यू देशील? किती जास्त पैसे. जोरात बोल ना जरा. एक नंबर. तांबोशीला फुल मार्क्स आहेत आणि प्रॉन्स पुलाव पण सुंदर आहे, मस्त. त्यांची स्पेशालिटी आहे माहिती आहे ना, सुंदरच आहे. प्रॉन्स पुलाव कडक. आपण वाडवळानंतर प्रॉन्स पुलाव घेतला. टेस्ट जबरदस्त. लोकांना मी रिकमेंड करीन नक्कीच. तर मित्रांनो, आपण जेव्हा मालवणी हॉटेलमध्ये जातो त्यावेळेला बऱ्याच वेळा काय होतं, आता माझ्यावर अधिराज आहे तर त्याचं काय, त्याच्यासाठी काय, कारण ते लोक मासे तेवढे जास्त आवडीने खात नाही, फार फार खाल्ली तर प्रॉन्स खातात. इथे आल्यानंतर आपल्याला कबाब असतील, तंदूर असतील, म्हणजे चिकनमधले आयटम हे देखील बेस्ट टेस्ट आहे.
तर तुमच्याबरोबर येणाऱ्या लहान मुलासाठी देखील एक चांगला ऑप्शन या हॉटेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे. जेवण तृप्त झालात का? हो एकदम तृप्त झालं. कसं आहे? खरंच होतं. तर आता जेवण झाल्यानंतर हे गोडाचे आयटम आलेले आहेत, पदार्थ ज्याच्यामध्ये मोदक आहेत, पातोळ्या आहेत आणि हा नाचणी हलवा जो गेल्या वेळेला मी ट्राय केलेला आणि मला आवडलेला म्हणून मी रिपीट केला आहे. सो मोदक, पातोळ्या आणि नाचणी हलवा. तुला काय आवडतं? पातोळ्या हळदीच्या पानातल्या आहेत ना पातोळ्या? तुझे उकडीचे मोदक ट्राय कर आणि त्याच्यावर टाकायला तूप. हा घ्या ना, घ्या 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 अख्खा घ्या, ट्राय करा आणि मला सांगा कसं आहे. उकडीचे मोदक सांग कसे आहेत. प्लेट मधून काय नाचणी हलवा नाचण्याचं पण एकदम फर्स्ट कलर. फर्स्ट क्लास. खूप छान आहे. काय खूप छान नाचणी हलवा. नाचणी हलवा ना. मोदक कसे आहेत रे? खायचे खाऊ दे बघायला. वर तूप टाकून. वा, त्याच्यात पण टाकायचं. चांगला आहे. नमस्कार सायलीताई, तुझं देखील स्वागत आहे मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. सायलीताई, तृप्त झालो आहे जेवून आणि खूप छान मजा आली जेवायला. कारण का जे मासे आपण मालवणात खातो तेच मासे आपण इथे खाल्लेले आहेत, जे खाडीमध्ये आपल्या मिळतात ते. आणि माझं जे रेवंडी गाव आहे खाडीला लागून आहे, त्यामुळे हे मासे आम्ही सर्रास खातो. पण इथे आल्यानंतर त्याचं जे मॅरिनेशन आहे किंवा तंदूरची पद्धत आहे ती थोडी वेगळी असल्यामुळे त्याची टेस्ट एनहान्स होते आणि ती खाण्यामध्ये थोडी वेगळी मजा येते. तर नक्कीच ही मालवणी माणसासाठी पर्वणी आहे. हे जे आता आपलं ठाण्यातलं हॉटेल आहे, साधारण सिटिंग अरेंजमेंट किती लोक या ठिकाणी सिटिंग आहे? साधारण 90 ते 95 लोक बसू शकतात. अच्छा. खालच्या सेक्शनमध्ये 30 ते 35 जण आणि वरती जवळजवळ 60 जणांचं सेटिंग आहे. ओके, मी हा प्रश्न विचारण्याचं कारण एवढंच आहे की मला जेवणाचे रिव्ह्यू तर छानच मिळतातच, पण प्रत्येक माणसाचं एकच म्हणणं असतं की चैतन्याला जायचं म्हणजे वेटिंग असतं. मग ते अंधेरी असू दे, मग ते दादर असू दे, आणि आता ठाण्याचा आपला जो पहिला व्हिडिओ आला त्याच्यानंतर देखील आज पुन्हा एकदा माझा मित्र जेवणासाठी या ठिकाणी आलेला माझ्याबरोबर. तो पण मला तेच सांगत होता की मी जवळजवळ तासभर वेटिंगमध्ये होतो. तर याच्यावर काय आपण पर्याय किंवा काय काढू शकतो का? जे पहिलं तर जे वेट करतात आणि 2 तास थांबतात हो, 2 त्यांच्यासाठी तास थांबून पण लोक जेवून जातात. त्यांच्यासाठी मनापासून आभार आणि दिलगिरी आणि जे काही असेल ते थँक्यू की ते एवढा विश्वास दाखवतात आमच्यावर. तर आम्ही याच्यावर एक तोडगा म्हणून वेटलेस रिझर्वेशनचा प्रकार आम्ही सुरू केला आहे. तर ज्यावेळेला शक्य असतं लिमिटेड कपॅसिटीजमध्ये तर तुम्ही येण्या अगोदर 1 तासभर फोन करू शकता इथे आणि वेटलिस्ट रिझर्वेशन अवेलेबल आहे का हे चेक करू शकता. अच्छा. आणि जर सपोज पॉसिबल असेल 10चा ग्रुप आहे समजा किंवा तुम्हाला यायचं आहे आणि फिक्स आहे नक्की आहे तुमचं यायचं, तर तुम्ही रेस्टॉरंट नंबरवरती जो आहे 9137566392 किंवा 93 याच्यावरती कॉल करून तुम्ही चेक करू शकता. ज्याप्रमाणे रिझर्वेशनची किंवा गेस्टचं कसं परिस्थिती आहे, वार काय आहे, त्याप्रमाणे ते तुम्हाला सांगतील आणि ते ठराविक वेळ देतात की 1 तासामध्ये तुमचा नंबर येईल. आणि मग अशा वेळेला तुमचा नंबर जवळ आला की ते तुम्हाला कॉल करतात की आता 10 ते 15 मिनिटामध्ये तुम्हाला तुमचा नंबर येईल आणि मग तुम्ही येऊ शकता. सो तुम्ही खास करून इथे येणार असाल आणि प्लॅन करत असाल जर समजा, तर वेटलिस्ट रिझर्वेशन हा एक पर्याय आम्ही शोधला आहे आणि होपफुली तो वर्क होतो. दादरमध्ये वेटलिस्ट रिझर्वेशन आम्ही घेतो आणि आता ते ठाण्याला पण सुरू केलं आहे. तर मित्रांनो, तुडुंब जेवून आता आपण बाहेर पडलेलो आहोत. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की जर मालवणी माणसाला जर काही फिशमध्ये वेगळं ट्राय करायचं असेल तर नक्की या ठिकाणी या. प्लस पावसामध्ये जे आपल्या खाडीतले मासे मिळतात जसं तांबोशी, बांदोशी, पालू असेल, त्याच्यानंतर सुळे असतील, तर हे मासे जर तुम्हाला ट्राय करायचे असेल तर चैतन्याच्या कुठल्याही ब्रांचला म्हणजे दादर असो, अंधेरी असो किंवा ठाणा असो
कुठल्याही ब्रांचला व्हिजिट करून तुम्ही हे या माशांची चव चाखू शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.